Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे तरुणाईचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात सायकोलॉजिस्ट असणारे, इंडस्ट्रियलिस्ट असणारे, फिलॅन्थ्रोपिस्ट असणारे असे डॉक्टर अनिल मुरारका सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वांना ओळख करून देतोय डॉक्टर अनिल मुरारका सरांची. नमस्कार सर. नमस्कार दोस्त. त्यांनी विशेष करून केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल त्यांना आपले भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते खास करून सन्मानित करण्यात आलेलं आहे. एवढंच नव्हे तर स्वच्छ भारत अभियानांतर्गत त्यांनी विशेष करून दिलेल्या सेवेबद्दल, योगदानाबद्दल त्यांचं कौतुक खुद्द भारताचे पंतप्रधान असणारे माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ह्याच्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांना स्वच्छ भारत अभियानाचा ब्रँड अँबॅसेडर सुद्धा बनवण्यात आलं होतं. इतकंच नव्हे तर इतरही विविध प्रकारचे पुरस्कार खास करून त्यांना मिळालेले आहेत. त्यातले काही पुरस्कार मला आवर्जून या ठिकाणी सांगायचे वाटतात. याच्याच बरोबरीने त्यांनी खास करून केलेल्या सामाजिक कार्यासाठी आणि खास करून आरोग्य क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि फॉर्मर गव्हर्नर विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेलं आहे. याच्याच बरोबरीने भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू सर यांनी त्यांना अहिंसा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. टाइम्स कडनं मिळालेला पॉवरमॅन अवॉर्ड आहे किंवा इन्स्पायरिंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड आहे. अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेलं आहे. मला अजून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की आपल्याला अशा आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही असणाऱ्या उपक्रमांबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण जरूर पुढे जे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते अँपल मिशन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत. त्याचप्रमाणे समर्पण संस्थेचे सुद्धा हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता आणि ह्या उपक्रमांविषयी अधिक माहिती घेऊ शकता. या अनुषंगाने मला जरूर सांगायचं वाटतं की डॉक्टर अनिल मुरारका सरांनी केलेल्या समाज कार्याबद्दल आणि आरोग्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल ही टाइम्स ऑफ इंडियाने सुद्धा घेतलेली आहे आणि यासाठीच त्यांनी डॉक्टर अनिल मुरारका सरांची बायोग्राफी प्रकाशित केलेली आहे. खास करून टाइम्स ऑफ इंडियाने ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. अनकॉमन ड्रीम्स ऑफ अ कॉमन मॅन डॉक्टर अनिल मुरारका. ह्या आरोग्य क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. याच अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की डॉक्टर अनिल मुरारका सरांनी विशेष करून आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेलं आहे. ज्याच्यामध्ये खास करून लेप्रसी पेशंट आहेत, विशेष करून चाइल्ड वेलफेअर प्रोग्राम आहे त्यांचा, किंवा त्याच अनुषंगाने अंध अपंग मुलांसाठी असणारे योगदान आहे. विशेष करून कोविडच्या काळामध्ये त्यांनी केलेलं आरोग्य क्षेत्रातील योगदान आणि याच अनुषंगाने खास करून स्त्रियांच्या असणाऱ्या एकंदरीत समस्यांसाठी त्यांनी ह्या ठिकाणी विशेष योगदान दिलेलं आहे. याच्या पुढे जाऊन मला सांगावंसं वाटतं की विशेष करून समाजामध्ये जनजागृती व्हावी, व्यायामाविषयी, फिटनेसविषयी ह्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिलेलं आहे. आणि आजच्या कार्यक्रमात विशेष करून आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कसं राखायचं ह्याविषयी डॉक्टर अनिल मुरारका सर संबोधन करणार आहेत. तर आपण पुन्हा एकदा स्वागत करूया त्यांचं कार्यक्रमामध्ये. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात. ह्या क्षेत्रामध्ये विशेष करून आपण सातत्याने युथसाठी म्हणजे तरुणांसाठी आपण सातत्याने काम करत असता, त्यांना फिटनेसकडे आपण वळवता किंवा विविध प्रकारचे त्यांच्या मेंटल हेल्थ साठी आपण प्रोग्रामिंग करत असता. तर सुरुवात करत असताना मला अर्थातच पहिला प्रश्न विचारायचा वाटतं की एकंदरीतच तरुणाईच्या दृष्टिकोनातून आजचा जो तरुण आहे हा थोडासा मी म्हणेन की ॲडिक्शन तर आहेतच, व्यसनाधीनता आहेच, पण त्याचबरोबरीने मोबाईल, कॉम्प्युटर गेमिंग ह्याच्या विळख्यामध्ये अडकलेला दिसतो. तर ह्या दृष्टीने आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगता येईल? हमारी टीम में कुछ 72 बच्चे हैं जो आज बस्तियों में जाके कुछ क्लासेस कंडक्ट करते हैं. हम ये सोचते हैं भाई अगर इन बस्तियों में हम अगर बच्चों को कुछ एजुकेशन दे सकें, इट्स सॉर्टेड. इट इज़ दैट पावर हाउस विच विल बी द स्टार ऑफ द कंट्री टुमारो. क्लासेस कंडक्ट करते हैं, वहाँ पर सब्जेक्ट्स पढ़ाए जाते हैं. वहाँ पर एवरी सैटरडे संडे इस यूथ का यही काम है जो मेरे साथ जुड़ा हुआ है कि वो इन बस्तियों में जाके उनको ग्रूम करता है. आपने जिक्र किया लेप्रेसी का. बच्चे आज लेप्रेसी के सोसाइटी उनको निगलेक्ट करती है. क्यों? उनको जीने का पूरा हक है. लेप्रेसी
आप देखिए इरेडिकेट हो रही है, रैपिडली हो रही है। मैं ही नहीं कहूँगा हिंदुस्तान से पूरी निकल गई है, बट येस पीपल आर वर्किंग ऑन इट एंड द वे थिंग्स आर गोइंग, ज़रूर वो दिन आएगा कि ये पूरा ख़त्म हो जाएगा। हम काम करते हैं एसिड विक्टिम सर्वाइवर्स के साथ में, उनको एसिड सर्वाइवर्स कहना गलत है, क्योंकि जब उन पे तेज़ाब कोई फेंकता है उनकी ज़िंदगी वहाँ शुरू होती है। वो जज्बा जो मैंने उनमें देखा कुछ कर गुजरने का, मैं उन औरतों को नमन करता हूँ। सर, आपण फिटनेसकडे खूप लक्ष देता आणि तुम्ही रामदेव बाबांच्या बरोबरीने जोडीने सुद्धा मला वाटतं काही उपक्रम केले होते की सगळ्यांना व्यायामाची गोडी लागावी, फिटनेससाठी सर्वांनीच व्यायाम करावा, कारण आता भारत जगाची म्हणजे जगामध्ये मधुमेहाची राजधानी बनत आहे आणि किंवा ब्लड प्रेशर झालं, हार्ट अटॅकचे पेशंट्स आपल्याकडे वाढत आहेत. सो व्यायामाची गोडी कशी निर्माण करता येईल लोकांमध्ये, काय सांगता येईल याविषयी आम्हाला? वेरी सिंपल है योगा। आप देखिए आज आदरणीय प्रधानमंत्री जी की बात करिए, योगा को उन्होंने किस लेवल तक पहुंचा दिया है, कितना इम्पोर्टेंट है फिज़िकल एक्सरसाइज करना। मैं बोल रहा हूँ हमारे पास 24 घंटे हैं, हमारा कर्तव्य है हम मुश्किल से आधा घंटा 30 मिनट भी अगर हमारी बॉडी को दें, यार ये जो ह्यूमन बॉडी है हमारी, इसी से हमको सब कुछ करना है। फिजिकल एक्सरसाइज इज द की फॉर सक्सेस। मेंटल हेल्थ बोलिए आप, फिजिकल फिटनेस बोलिए आप, एवरीथिंग इज इम्पॉर्टेंट, इट फॉल्स इन प्लेस ऑटोमॅटिकली। विशेष करून मला आवर्जून सांगायचं वाटतं की या उपक्रमांच्या बरोबरीनेच त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष शॉर्ट फिल्म्सचं निर्माण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये व्यसनाधीनता आहे, म्हणजे खास करून ॲडिक्शन विषयी जनजागृती निर्माण करणारी फिल्म आहे. त्याच अनुषंगाने मला आवर्जून सांगायचं वाटतं की लहान मुलांच्या समस्या झाल्या, स्त्रियांच्या समस्या झाल्या, ह्यांच्यासाठी अवेअरनेस करणाऱ्या फिल्म्स आहेत. ऑर्गन डोनेशन विषयी म्हणजेच अवयव दानाविषयी जनजागृती करणारी फिल्म आहे. अशा विविध शॉर्ट फिल्म्सचं निर्माण त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं कौतुक दस्तूरखुद्द अमिताभ बच्चन, सोनू सूद अशा सेलिब्रिटींनी केलेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाच आजच्याही कार्यक्रमाचा खास करून उद्देश आहे की लोकांपर्यंत हे काम पोहोचावं. या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे डॉक्टर अनिल मुरारका सरांनी एम्पल मिशन आणि त्याचप्रमाणे समर्पण ह्या संस्थेची स्थापना केलेली आहे, ज्या अंतर्गत विविध कार्यक्रम हे आरोग्य क्षेत्रातील होत असतात, विविध उपक्रम आरोग्य क्षेत्रातील राबवले जात असतात. आणि ह्यामध्ये आपल्यालाही जर का सहभागी व्हायचं असेल तर जरूर आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघता ते टिपून घ्या, ह्यावरती आपण फोन करू शकता आणि ह्या उपक्रमांविषयी अधिक माहिती सुद्धा घेऊ शकता. सर, अर्थातच या अनुषंगाने मला पहिला प्रश्न एम्पल मिशन विषयी विचारायचा आहे, कारण कोविड-19च्या काळामध्ये आपण प्रचंड काम केलं ह्याच्यामध्ये, आणि खास करून जे काम करणारी जी मंडळी होती म्हणजे ज्याच्यात पोलीस होते, नर्सेस होते, वॉर्ड बॉयज होते, किंवा ह्या लोकांसाठी आपण विविध उपक्रम राबवलेत. सर्वप्रथम आम्हाला थोडंसं एम्पल मिशन विषयी सांगा, काय सांगता येईल? कि जो ये कोविड का दौर गया बहुत ख़राब गया, हम कुछ ना कुछ करते चले, बढ़ते चले, सहयोग पूरा रहा सिस्टम का। मैं उनका आभारी हूँ कि उन्होंने हमको पूरा कोऑपरेट किया, जहाँ जहाँ हम पहुँचे जो भी सेवाएं हम दे सकते थे हमने देने की कोशिश की। दो बातों पे ज़रूर मैं इसमें हाईलाइट करना चाहूँगा। आपने जिक्र किया ऑर्गन डोनेशन का। ऑर्गन डोनेशन बहुत इम्पोर्टेंट है आज। जैसे हम कहते हैं ब्लड डोनेशन ड्राइव्स करते हैं हम, एवरी ड्रॉप ऑफ ब्लड मैटर्स। लाइकवाइज ऑर्गन डोनेशन बहुत इम्पोर्टेंट है। लेट्स प्लेज कि हम ये कुछ ज़िंदगी में आंखें बंद हो उसके पहले कुछ कर जाए, ताकि हमारे जाने के बाद भी हम कहीं ना कहीं जिंदा रहें। That's very important. All the wonderful work that this gentleman has put in, we should be very, very proud of him as one of our countrymen. More people like him, and God knows we would grow as a country by leaps and bounds. Thank you and congratulations on all your good work, sir. Hi, this is Sonu Sood. First of all, want to congratulate Dr. Anil Murarka for the great achievements that he has done, and the work he has done for the underprivileged. And just want to tell you, sir, we're proud of you. सर, ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे आपल्याला की आपण एकंदरीतच ह्या अशा प्रकारे एम्पल मिशन संस्थेद्वारे विविध अवॉर्ड्स देता, पुरस्कार देता, काय हेतू असतो ह्यामागे, काय सांगता येईल? शूरवीर अवार्ड्स। शूरवीर अवार्ड्स एक कॉन्सेप्ट दिमाग में इसलिए आया, हर गांव में, हर कस्बे में, हर स्टेट में
ऐसे ऐसे फनकार हैं जिन्होंने इतना कुछ किया है समाज के लिए, लेकिन उनको कोई नहीं जानता है। हमारी कोशिश ये रहती है कि उन जगह पे पहुँचें, उनसे मिलें, इंटरेक्शन करें, डिस्कस करें और फिर उनको यहाँ बुलाएं, आमंत्रित करें बम्बई में, और उनको हम कोशिश करें कि एक सम्मान दिया जाए उनको कि आपने जो काम समाज के प्रति किया है वो बहुत बड़ा काबिल तारीफ़ है। कोविड की बात करें, आपने जैसे जिक्र किया, कोविड के दौर में पुलिस, बीएमसी, डॉक्टर्स, किन लोगों ने अपने प्राणों की चिंता किए बिना निस्वार्थ काम किया। आज हम कौन है उनको सम्मानित करने वाले, बट एक जुनून, एक जज्बा हमारा कि नहीं यार उनको आगे लेना चाहिए, वो इसलिए आता है क्योंकि जब उनको आप सम्मानित करते हो, उन फनकारों को जो कुछ कर चुके हैं, उनको एक प्रोत्साहन मिलता है। हम बम्बई में बैठे हैं, एक छोटा सा स्टेशन है बम्बई में, गोरेगांव। हम वो जरिया बने, हमारे माध्यम से वहाँ हमने एक स्मशान भूमि बनाई है जिसका नाम है शिवधाम। कोविड का दौर इतना खराब गया कि क्रिमेटोरियम्स की हालत इतनी बुरी थी, बॉडीज़ का आना और जाना, वहाँ पे जो मैंने बुरा मंजर देखा, बहुत बुरा हाल था। मैंने प्रण लिया, क्योंकि इस शिवधाम को निर्माण करने में हमारा ट्रस्ट इन्वॉल्व था, समर्पण। कुछ हमारे जो दोस्त यार थे वो भी इन्वॉल्व थे उसमें। हफ्ते में एक बार मैं आज भी वहाँ जाता हूँ, लेकिन कोविड के दौरान मैंने एवरी डे, मैं दिन और रात वहाँ गया हूँ। मैं खाली ये इंश्योर करने कि जो भी वहाँ कोई आता है मजबूरी में, उसको कोई तकलीफ़ ना हो। इतना बुरा हाल देखा मैंने उस टाइम। मेरी ज़िंदगी में मैं रियली ऊपर वाले से हाथ जोड़ के विनती करूँगा कि ऐसा दिन आगे किसी को न दिखाए। इट वॉज सच अ बैड स्टेट। आप सोचिए, अब आज इन वॉरियर्स को, इनको जिन्होंने नाम दिया आपने कोविड वॉरियर्स, इनको अगर आप सम्मान करते हो, कुछ उनके लिए एक्नॉलेजमेंट करते हो, इट इज़ very important. Ultimately, it's about the human race which we are taking it forward. मैंने कहा आपको, it's a mindset of a human being. That is very, very important here. That is what हम कोशिश करते हैं एम्पल मिशन के थ्रू, समर्पण के थ्रू, कि कुछ ना कुछ कारवा चलता चले। सर, या अनुषंगाने अर्थातच मला विचारायचं वाटतं की आपण तरुणाईसाठी, तरुणांच्या समस्यांसाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। विशेष करून तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी आपले विशेष उपक्रम आहेतच, त्यांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगलं राखण्यासाठी, म्हणजे फिजिकल आणि मेंटल हेल्थसाठी आपण विशेष उपक्रम राबवता। पण त्याच अनुषंगाने तरुणाईमध्ये ही जी ॲडिक्शनची समस्या दिसते, व्यसनाधीनता खूप दिसते, ती दूर करण्यासाठी आपण विशेष उपक्रम राबवता। त्याविषयी आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगता येईल? यूथ से जोड़ने का बेस्ट तरीका है स्कूल्स एंड कॉलेजेस। हमारी संस्था कुछ मेडिकल कैंप्स भी करती है जो बच्चों को एक प्रॉपर राह दे सके। वी हैव अ टीम ऑफ डॉक्टर्स जो उस टाइम पे मौजूद रहती है, बच्चों के साथ वो इंटरेक्शन करते हैं, उनकी तकलीफ़ समझते हैं, उनको राह देने की कोशिश करते हैं। उनका एक थॉट प्रोसेस ये रहता है कि भाई अगर हम कुछ बच्चों की ज़िंदगी भी सुधार सकें, वो काम क्यों नहीं करें। इसके अलावा बच्चे आगे किस तरीके से बढ़ सकते हैं, वो भी वो डॉक्टर्स उनको गाइड करते हैं, एजुकेट करते हैं। आपण आता जाणून घेतलं डॉक्टर अनिल मोरारका सरांकडनं की खास करून व्यसनाधीनतेवरती मात करण्यासाठी विशेष उपक्रम हे राबवले जातात। आपणही ह्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता, त्यासाठी कॉल करू शकता पुढील नंबरवरती। आणि विशेष करून मला वाटतं तरुणाईसाठी हा मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा असा भाग आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण डी ॲडिक्शन जर का मी म्हणेन की अशा स्वरूपाचे जे काही उपक्रम आहेत ते मला वाटतं तरुणाईसाठी आवश्यक आहेतच। पण सर, त्याच अनुषंगाने आपल्या समाजामध्ये आत्महत्यांचं प्रमाण पण खूप वाढते आणि ते तरुणांमध्ये जास्त दिसते। म्हणजे सुसायडल टेंडन्सीज खास करून स्टुडंट्समध्ये, मग ते 10वी-12वीतले स्टुडंट्स असोत किंवा अगदी इंजिनिअरिंग मेडिकलचे स्टुडंट्स असोत, आणि हे चित्र कुठेतरी बदलायचं असेल तर आपण काय ह्या अनुषंगाने करू शकतो? आपले काय विचार आहेत आणि आपण ह्यासाठी सुद्धा काही कॅम्प्स किंवा आपल्या संस्थेच्या माध्यमातून राबवता का? काय सांगता येईल? सुसाइड
It's just a small word, but it's a dangerous impact. The youth of today, मेरे जो youth के आज बच्चे हैं, उनके लिए एक प्रयास है हमारा कि उनको एजुकेट करें कि भाई इतनी हसीन ज़िंदगी आपको माँ बाप ने दी है, उसको पल पल अच्छे तरीके से जियो, एन्जॉय एवरी बिट ऑफ लाइफ। जैसे मैंने कहा आपको कि आज जो स्ट्रेस लेवल्स बढ़ रहे हैं, बेसिकली उनको अवॉइड कैसे करें, उसके लिए हमारी संस्था मेडिकल कैंप्स करती है। देयर आर डॉक्टर्स अवेलेबल ऑन अ कैंप टू कैंप बेसिस। बट उसके अलावा भी अगर कुछ बच्चों को पर्सनल अटेंशन चाहिए, उसके लिए भी हम एक टीम ऑफ डॉक्टर्स अवेलेबल करते हैं, सीनियर सिटीजन्स को अवेलेबल करते हैं। मला वाटतं ह्याच उद्देशाने एम्पल मिशन संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे की गरजू रुग्णांना वेळीच मदत मिळावी आणि ह्या उद्देशाने विविध प्रकारच्या आरोग्य क्षेत्रामध्ये एम्पल मिशन संस्था कार्यरत आहे, ज्याच्यामध्ये तरुणाई आहेच, पण त्याच्याच बरोबरीने सिनियर सिटीजन्स झाली, लहान मुलं झाली, स्त्रियांच्या समस्या झाल्या, ऑर्गन डोनेशन सारखा प्रोग्राम आहे। विशेष करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की लेप्रेसीच्या रुग्णांसाठी विशेष उपक्रम हा राबवला जातोय आणि याच अनुषंगाने विविध प्रकारच्या आरोग्य क्षेत्रामध्ये भरीव योगदान या संस्थेने दिलेले आहे। तर आपल्यालाही ह्यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर जरूर आपण कॉल करू शकता पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात। सर, या अनुषंगाने मला आपल्याला विचारावंसं वाटतं की आपण तरुणाईसाठी विशेष उपक्रम हे राबवत आहातच, पण विशेष करून खास करून कोविड-19 नंतर आपल्याला लक्षात आलंय की हायजीन किंवा एकंदरीतच स्वच्छतेचं महत्त्व हे आपल्याला कळलेलं आहे आणि ह्या अनुषंगाने आपण विशेष उपक्रम राबवता, ते काय आहेत आमच्या प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे आणि त्याचं महत्त्व आमच्या प्रेक्षकांना सांगा। मुझे लगता है करीब 10 साल से एम्पल मिशन एक कोशिश कर रहा है टू वर्क टूवर्ड्स हाइजीन प्रोग्राम्स। सिंपल, बहुत सिंपल चीज़ करते हैं, कोई उसमें रॉकेट साइंस नहीं है। हम म्यूनसिपल स्कूल्स हैं या स्लम्स हैं या छोटे छोटे गांव हैं, वहाँ जाके बच्चों को, हमारे इन बच्चों को, यूथ को एजुकेट करते हैं कि हाइजीन कितना इम्पोर्टेंट है। आप मुझ पे हंसोगे, एक बहुत सिंपल चीज़ करता हूँ, उधर जाके हमारे ग्रुप के नौजवान बच्चे, उनको जाके मिलते हैं, इंटरेक्शन करते हैं उनसे और उनको बताते हैं कि भाई हाथ धोना इस सर्वप्रथम। उनको सोप बार्स वहाँ पे हम देते हैं, नैपकिन्स देते हैं और कहते हैं उनको कि बच्चों ये एक इतना इम्पोर्टेंट टूल है सफाई रखने का, आप तो करो ही करो, आप घर जाके माता पिता को भी ये बात बताओ कि भाई हमें अपना हाइजीन मेंटेन करना बहुत ज़रूरी है। जिस दिन आप ये चीज़ें अडेप्ट कर लोगे डे टू डे ज़िंदगी में, आप खुद देखोगे कि आप हेल्दी लाइफ जी रहे हो। सबसे पहले माता जी और पिताजी, अगर हम उनको प्रॉपर इज्जत दें, अल्टीमेटली वही ज़िंदगी है। जो आज हमको हमारे माँ बाप ने दिया है वो सर्वप्रथम है, उससे ऊपर कुछ भी नहीं है। विधाता ने भी कहा है कि जो जगह माँ बाप की है उससे ऊपर कुछ भी नहीं ज़िंदगी में। मैं तहे दिल से आज मेरे माँ बाप को आपके चैनल के माध्यम से नमन करता हूँ कि उन्होंने मुझे इस लायक बनाया कि आज मैं यहाँ आपके साथ बैठा हूँ। अगर हम एक इंस्पिरेशन बन सकते हैं यूथ के लिए, ज़रूर हमें कुछ ना कुछ करते रहना चाहिए। हमारा यूथ, मैंने जैसे पहले जिक्र किया, एक पावर हाउस है। इसको प्रॉपर ग्रूम किया जाए, वो दिन दूर नहीं जब इस वतन को पहले जब सोने की चिड़िया बोलते थे, फिर सोने की चिड़िया कहलाएगा ये। मला आवर्जून ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगायचं की आपल्याला अशा आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही असणाऱ्या उपक्रमांबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण जरूर पुढे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात, एम्पल मिशन संस्थेचे हेल्पलाईन नंबर आहेत, त्याचप्रमाणे समर्पण संस्थेचे सुद्धा हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता आणि ह्या उपक्रमांविषयी अधिक माहिती घेऊ शकता। डॉक्टर अनिल मुरारका सर, आपण आजच्या आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार, धन्यवाद। थँक्यू।